टेनिस विश्वामधला आणखीन एक दादा संघ आरके स्पोर्ट्स गोरसई बी विरुद्ध प्रियांश 11 भोईरपाडा। पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय कपिल केने आणि स्ट्रायकरला दुर्गेश आणि त्याच्यासोबत प्रतीक, नॉन स्ट्राइकला प्रतीक, स्ट्राइकला दुर्गेश। सामना 2 षटकांचा असेल। गेल्या अनेक दिवसापासून गेल्या 3 दिवस तपावर बसलेल्या प्रेक्षक वर्गांची प्रतीक्षा संपते। पहिला चेंडू राईट आमावा, यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला मारण्याचा प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव पडतोय। सामना 2 षटकांचा आहे। सर्वस्व पणाला लावा लागेल, केलेली मेहनतीला। बघूया थोडासा अंधाराचं साम्राज्य, रिअल डार्क हाऊस विज्ञान नाव। यावेळेला बॅकफुट पंच पाहायला मिळतोय आणि झेल पण सुटतोय। बघा व्हिडिओ टेप्स नक्कीच गोरसई बी वाल्यांनी त्याची व्हिडिओ टेप्स पाहिलेली रात्री। दुर्गेशचा स्ट्रॉंग पॉइंट वीक पॉइंट काय, बरोबर त्याच्यासाठी डीप एक्स्ट्रा कव्हरला बरोबर खेळाडू ठेवला होता। त्या खेळाडूने दिला दगा और दगा नहीं होता है किसी का सगा। दुर्गेशचा सोडलेला झेल कदाचित गोरसई बीला महाग पडू शकतो। दुर्गेश पाटील तो खेळाडू आहे ज्याला मिळालेली संधी तो वाया घालवत नाहीये। पुढचा चेंडू राईट आमावा, यावेळेला मात्र पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारचं फुटवर्क न पाहता आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल पद्धतीने थ्रू द लाईन मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय। चेंडू निर्धाव पडतोय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पडतोय। नाही दुर्गेश पण मोठा फलंदाज आहे। दुर्गेश पण मोठा फलंदाज आहे। खरं तर वेट अँड वॉच, फिरवणाऱ्या गोलंदाजाला वेट अँड वॉच, बॅकफुटलाच खेळलं पाहिजे। आता बसला भीम तोला, दे दनादन जॉन जॉनी जनार्दन भिरकावून दिलंय मिड विकेट वरना उतुंग। यांच्याकडनं 12 रेडबुल म्हणजे पहा सर एनर्जी शेवटच्या मॅच मध्ये देखील। आणि जयेश चौधरी साहेब यांच्याकडनं 5000 रुपये। ओके पुढचा चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलं जाते। पकडो क्या जीतो में आज गचाल झेल, झेल सुटतोय। आज नशीब बलवत्तर आहे, दुर्गेशचं नशीब बलवत्तर आहे। 2 वेळा झेल सुटतायत। 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वर। पाता पाता षटकातलं षटक समाप्त होत आहे। 10 धावा झाले। शेवटचा निर्णायक हाणामारीचा हल्ला बोलतो षटक कोण टाकण्यासाठी येतोय बघूया। जितकी स्ट्राइक दुर्गेशला भेटेल तितक्या धावा मोठ्या होतील। जितक्या दुर्गेशला स्ट्राइक पासून लांब ठेवा तितक्या धावा कमी पडतील। किशोर मुकादम येतो गोलंदाजीसाठी। खचाखच भरा हुआ स्टेडियम। आज मात्र प्रेक्षकांनी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे। मानवी समुद्र जनसागर उसळलेला आहे। मैदानाच्या समोर जरा पब्लिकला दाखवा रे बाबा, परत दाखवा। नाही मध्ये थोडा वेळ भेटला का पटकन फिरवायचा। कोण येतोय गोलंदाजीसाठी? किशोर मुकादम आणि स्ट्राइकला फलंदाज आहे प्रतीक। बघूया प्रतीक कशा प्रकारे बेडरपणे निडरपणे निर्भयपणे फलंदाजी करतोय। ओमकार घरत यांच्याकडनं प्रेक्षकांनी कॅच घेतल्या 200 रुपयाचं रोख बक्षीस देण्यात येईल। आणि 50च्या पुढच्या एखाद्या प्रेक्षकाने झेल घेतला तर संध्याकाळची सोय पण होईल। पुढचा चेंडू ओ लवली डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी, निर्धाव चेंडू पडतोय। 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। धावा फक्त जाऊन पोहोचलेल्या 10। किमान या 5 चेंडू मध्ये आणखी 10 धावा जरी आल्या 20-21
तर सामन्यामध्ये रंगतदार निर्माण होईल, उत्कंठावर्धक रोमवर्षक संघर्षपूर्ण सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला उडवलं जातंय आणि गडी बाद होतोय. धाव संख्या मात्र पुढे सरकत नाही. 1-10. फलंदाज कपिल गोल्डन डकचा स्वीकार. शून्यावर तंबूमध्ये परततोय. प्रतीक शून्यावर बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय रोहन. बघूया रोहन आणि दुर्गेश यांच्यामध्ये काय बातचीत होते. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गावचे अनेक ज्येष्ठ नागरिक त्यांना प्रेरणा देण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी आलेले. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र देखते गए. बघा काय खेळलाय तो फटका. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न केला. त्याचं थॉटलेस अँड पुअर क्रिकेट. अविवेकी, अविचारी आणि आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय तो फलंदाज. पकडो कॅच आणि जीतो मॅच आणि सुटलाय. झेल सुटलाय. आज अतिशय गचाळ ढिसाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आतापर्यंत 3 झेल सुटलेले आहेत. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावा फक्त झालेल्या आहेत 11. शेवटचे 2 चेंडू बघूया. दुर्गे 2 चेंडू 2 षटकार मारतो की काय आणि सामन्याला कलाटणी देतो की काय बघूया. पुढचा चेंडू वाह जातोय डिक्लेअर झोन मध्ये. दुर्दैव आहे की ज्या चेंडूवर सर्टन बाउंड्री मिळाली असती तिथे मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे एकाच धावेवर, कारण इतका बॅकफूट पंच होता की याच्यावर मला वाटते कुठला क्षेत्ररक्षक जरी असता तरी चेंडूला अडवणं, थोपवणं अशक्य झालं असतं. परंतु दुर्दैव आहे एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 12. शेवटचा निर्णायक चेंडू. या निर्णायक चेंडूचा षटकार आला तर 20 धावांचं टार्गेट नक्की सेटअप केलं जाईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा 1 रन पडून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. एकच धाव. एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचली 13. जिंकण्यासाठी फक्त 14 धावांची गरज. फक्त 14. लो स्कोरिंग मॅच आहे. 14 धावा. दिस इज नॉट इनफ स्कोर टू प्रिव्हेंट नका. रॅपिड ऍक्शन फोर्स तिथे तयार आहे. काहीही झालेलं नाहीये. सिक्युरिटी पूर्ण Z+ सुरक्षा पूर्ण मैदानाला दिलेली आहे. काहीही होणार आहे. परिंदा भी पर नहीं मार सकता. मुंगी सुद्धा इथे येऊ शकत नाहीये. इतकी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवलेले. साध्या वेशातले आमचे बाउन्सर या प्रेक्षकांमध्ये कमीत कमी 1000 बाउन्सर जोडलेले आहेत यतीन पाटील यांनी. आता किती धावा पाहिजेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावा. जिगरबाज खेळाडूचा संघ आहे दुर्गेशान कंपनी. नक्की ज्या 14 धावा. पटापट पटापट पंच बघा.
काहीही झाले नाही. सामना अबाउट टू स्टार्ट नाव. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय दुर्गेश. 12 चेंडू मध्ये 14 धावा रोखायच्या आहे त्याला. बघूया पहिलं षटक काय करतो. पहिल्या षटकापासून त्याला आपल्या संघाला विजयाची प्रेरणा द्यावी लागेल. बघूया दुर्गेश राईता मोदकेट पंचांच्या डावीकडनं. बघा फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतंय. सिंगल डबल काढायची अशा प्रकारची फलंदाजी. आणि या 2 धावांनी धावसंख्या बिनबाद 2 जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू आणि 12 धावा. बघा थोडंसं बॅड लाईट आहे, थोडंसं पुअर लाईट आहे. पुअर लाईट मध्ये चेंडू आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही. त्याच्यापेक्षा जितका चेंडू दिसतोय वेगाने फटके मारण्यापेक्षा सिंगल डबल काढा आणि धावफलक घालता ठेवा. आणि गोलंदाजी करणाऱ्या आणि क्षेत्ररक्षकांवर दबाव आणा असं एक साधं सोपं तंत्र हे नक्कीच अवलंबलेलं आहे. ते गोरसे बी एक व्यावसायिक गटातला खेळाडूंचा संघ आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांनी अजिबात घुसायचं नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा वापर केला जातो. 1 रन पळून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. याचं क्रेवर केलं. दिस इज वन ऑफ द आयडियल लेसन हाऊ टू चेंज द टार्गेट. धावांचा पाठलाग कसा करावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण नवे प्रेक्षक नवे जे क्रिकेटपटू असतील त्यांना या फलंदाजाकडनं शिकण्यासारखे उत्तम नमुना आहे. धावांचा पाठलाग कसा करावा. देर इज नो नीड ऑफ एनी बिग शॉट. 1 and 2 इनफ. विपुल जाधव आलेले आहेत. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि चेंडूला उचललंय आणि चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडं अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला डाव्या बाजूला जे सावली क्रिएशनचं थेट प्रक्षेपण आहे त्याला विनम्र अभिवादन या षटकारानं केलं जात आहे. आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली बरोबर 9. प्रेक्षकांनी जर घेर घेतला रवी निकम यांचा सन्मान केला जातो. स्वागत आता आपल्याला सामने संपल्यावरच करायचं आहे. देर इज आगमन झालेले. पुढचा चेंडू बघा फ्लिक ऑफ द रिस्ट केला जातो. 1 रन पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली बरोबर 10. जिंकण्यासाठी फक्त चौकाराची गरज आहे. प्रेक्षकांनी जर झेल घेतला तर 200 रुपयाचं रोख बक्षीस ओमकार घरत यांच्याकडनं दिलं जाईल. दीपेश जाधव यांना सन्मानित केलं जात आहे. कृपेश यांच्या शुभ असते. हो मॅच अबाउट टू स्टार्ट. दुर्गेश यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पळून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाला देऊ शकतो की काय. आणि इथे मात्र दोघांमध्ये सुसंवाद झाला नाही आणि कारण नसताना हकनाक बळी जातोय. रुपेश पाटील यांचा सत्कार केला जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण जातोय बघूया. हो धावत जा रे बाबा. किशोर मुकादम. जिंकण्यासाठी किती धाव पाहिजेत. 3 का. 3 धावांची गरज. चेंडू किती शिल्लक आहे ते पहिल्या षटकातले. एकच शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवर विजय फटका मारला जातो की काय बघूया. पहिल्या षटकातला अंतिम चेंडू मार्गस्थ करतोय दुर्गेश. आपल्या परीने गोलंदाजी धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय परंतु दुर्दैवाने धावा मात्र झाल्या नाही. फक्त 13 धावा झाल्या. त्याच्यामुळे 13 धावा मैंने पहिलेही भविष्यवाणी केली. 13 इज नॉट इनफ स्कोर. पुन्हा एकदा दुर्गेश पहिल्या षटकातला अंतिम चेंडू मार्गस्थ करतोय फलंदाज किशोर मुकादमला. राईट आर्म ओव्हर. चेंडू पडतोय आणि हळुवारपणे खेळून काढला जातो. 1 रन पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 12. जिंकण्यासाठी फक्त 2. जस्ट 2 रन्स अवे फ्रॉम द विक्ट्री. बॉल्स रिमेनिंग 6 रन्स रिक्वायर्ड 2. फक्त 2 धावांची गरज आहे. हा पंच त्यांना अजिबात जवळ येऊ देऊ नका. 2 धावा पाहिजेत फक्त. 6 चेंडू 2 धावा. सर्व प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे आणि जवळजवळ बऱ्याचशा हुशार चाणाक्ष प्रेक्षकांना समजून चुकलेलं आहे की आरके ट्रॉफी अर्थात उपसरपंच चषक 2024 ही आरके गोरसाई बी या संघाच्याच नावावर जाईल असे एकंदरीत आपल्याला आतापर्यंत चित्र दिसतंय. नको रे थांब रे.
हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि त्याचा आणखीन एक भाऊ घाल पांड्या. हा मग कोण सांगतो घाल पांड्या? रोहन पांड्या. अच्छा ओके. मग इकडे कोणतरी सांगतो तो घाल पांड्या. पुढचा चेंडू राईट आमोवा आणि पकडो क्या जीतो मॅच. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. अजूनही एक धावाची गरज आहे. प्रेक्षकांची उत्कंठा सिगेला पोहोचलेली आहे. 5 चेंडू मध्ये आहे. एक धावा होतात की नाही गोरसे संघाला की 5च्या 5 चेंडू निर्धाव करतोय प्रतीक. प्रतीकने जर 5च्या 5 चेंडू निर्धाव टाकले ना तर मला वाटते गावात त्याला मालामाल केलं जाईल. 5 चेंडू निर्धाव टाकून दाखवले तर नक्कीच प्रतीकला बघूया काय होते. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज. विजयाची प्रतीक्षा कधी संपते बघूया. काय पंच षटकार की चौकार काय विजयी होतोय सूरज केने. आणि पुन्हा एकदा आपल्या नावलौकिका साजेचा खेळ करत भोईरपाडा संघाने जबरदस्त खेळ केला. हा जबरदस्त खेळ दाखवत त्यांनी अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे.